हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आज 12वा अध्याय आपण करतोय. हा शेवटचा अध्याय भक्ती योगातला आणि उद्यापासून ज्ञान योग असणार आहे. तर बघा किती दिवस गेले. 12 अध्याय आज पूर्ण होणार 18 पैकी. मी मंगलाचरण म्हणते आणि मग आपण चालू करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नम ओं विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आज आपण 12वा अध्याय शिकतोय. त्याचं नाव आहे भक्ती योग किंवा भक्ती सेवा। आता यात आपण प्रथमच अर्जुन प्रश्न विचारतोय, पण त्या अगोदर आपण श्री श्री राधा गोविंदांना साष्टांग नमस्कार करूया। त्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि त्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय, तर त्यांचे आशीर्वाद घेऊया। आणि श्रीला प्रभुपादांचे सुद्धा, ज्यांनी आपल्यासाठी खूप सोप्या शब्दात गीता लिहून ठेवली आहे, त्यांनी जर भगवद्गीता आपल्यासाठी लिहून ठेवली नसती तर हा उपक्रम घडू शकला नसता। म्हणून अध्याय सुरू करण्या अगोदर श्रील प्रभुपादांना आपण साष्टांग नमस्कार करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन या अध्यायाचं अध्ययन चालू करूया। आता 11वा अध्याय आपण 11व्या अध्यायात काय काय बघितलं, एक क्विक रिकॅप घेऊया। अर्जुनाने विनंती केली कृष्णाला की मला तुझं विश्वरूप बघायचंय आणि भगवान श्री कृष्णाने पहिल्यांदा सांगितलं की त्यांचं विश्वरूप कसं असणार आहे आणि मग अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि अर्जुनाने ते विश्वरूप बघितलं। मग ते विश्वरूप बघितल्यावर प्रथम त्याला आनंद झाला, पण नंतर मात्र तो भयभीत झाला आणि त्याच्या भावना त्यांनी कृष्णासमोर मांडल्या। आणि जेव्हा अर्जुनाने बघितलं की कृष्णाच्या मुखामध्ये सर्व कौरव सेना प्रवेश करत आहे, तेव्हा मात्र तो घाबरला आणि त्यांनी कृष्णाला विचारलं, कृष्णा तू कोण आहेस? तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी काळ आहे। आणि मग आपला मित्र एवढा मोठा आहे हे जेव्हा अर्जुनाने प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा मात्र त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी क्षमा याचना केली की मी तुला मित्र म्हणून कुठल्याही नावाने हाक मारली आणि अनादराने सुद्धा अनेकदा तुझ्या बरोबर वागलो, तर तू मला माफ कर। आणि मग अर्जुनाने विनंती केली की तू तुझं हे आता विश्वरूप मला आणि बघायचं नाहीये, कारण मी खूप भयभीत झालोय आणि मानसिक संतुलन मी राखू शकत नाही, मला तुझं सौम्य रूप बघायचंय। मग कृष्ण प्रथम त्याच्या चतुर्भुज रूपामध्ये आणि नंतर
त्याच्या द्विभुज रूपामध्ये येऊन अर्जुनाच्या समोर त्या सौम्य रूपात येतो आणि अर्जुनाला सांगतो की शुद्ध भक्तीने किंवा अनन्य भक्तीनेच माझी प्राप्ती होऊ शकते. आता हा जिकडे अध्याय संपतोय तिकडे भक्ती योग चालू होतोय. आता आपण बघूया अनन्य भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी करायची. इकडे या भक्ती योग मध्ये कृष्णानी आपल्याला खूप चॉईस दिलेला आहे. जसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ना, जेव्हा मुलं परीक्षेला जातात 12वीची आणि त्यातलं एकच उत्तर बरोबर असतं, पण इकडे नाही, इकडे मल्टिपल चॉईस दिलंय आणि सगळं बरोबर आहे. आता चॉईस अप्लाय की आपल्याला काय करायचंय. तर आता प्रथम अर्जुनाचा प्रश्न आहे की मला भक्ती करायची आहे, पण भक्ती मी कोणावर करू? तुझ्या अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर करू की तुझ्या सगुण रूपावर करू? मग कृष्ण त्याचं उत्तर देऊन भक्तीमध्ये आपण प्रगती कशी करायची हे अर्जुनाला सांगतोय. आणि मग शेवटी कृष्ण अर्जुनाला सांगतोय की मला एखाद्या भक्तामध्ये कुठले कुठले गुण आवडतात आणि मग आपल्याला लक्षात येईल की अनन्य भक्ती करायची असेल तर आपल्यामध्ये सुद्धा काही गुण लागतात. कुमुद माताजी. हरे कृष्णा. एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. हरे कृष्णा. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत? हरे कृष्णा. आता दोन तऱ्हेचे भक्त असतात. एक म्हणजे जे कृष्णाच्या अर्च विग्रहाची पूजा करतात किंवा सगुण रूपाची पूजा करतात, आणि दुसरे भक्त असतात ते निराकारवादी असतात. म्हणजे कृष्णाचं जे ब्रह्मरूप आहे, ब्रह्मन रूप आहे, जिकडे प्रकाश आहे, तर त्या ब्रह्मनची किंवा अव्यक्ताची ते आराधना करतात, पूजा करतात. तर असे दोन तऱ्हेचे असतात. तर जे सगुण रूपाची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हटलं जातं. तर आता आपण प्रथम बघूया हे. आता काल तुम्ही विश्वरूप बघितलं, तर ते जे विश्वरूप होतं ते तुम्हाला कुठल्या रूपाच्या जवळ वाटतंय, की ते कृष्णाच्या सगुण रूपाच्या जवळ आहे की निराकार निर्विशेष हे हे जसं तुम्हाला दिसतंय ना, ब्रह्म किंवा ब्रह्मन या रूपाच्या जवळ आहे की सगुण रूपाच्या जवळ आहे? मला तुम्ही हात वर करा आणि सांगा, तुम्हाला अनम्यूट करायला येतंय. विश्वरूप कुठल्या रूपाच्या जवळ आहे? या ब्रह्मरूपाच्या जवळ आहे की सगुण रूपाच्या जवळ आहे? कोण? संदेश प्रभूजी बोला. ब्रह्मरूप. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तर ते जे रूप आहे ते कसं आहे, त्याला मध्य नाहीये, आरंभ नाहीये, अंत नाहीये. आणि हे सुद्धा कसं आहे, जे ब्रह्म किंवा ब्रह्मन रूप आहे ते सुद्धा तसंच आहे की हा जो प्रकाश आहे, प्रकाश कसा असतो आपण सांगू शकत नाही की त्याचा अंत कुठे, आरंभ कुठे आहे. आपल्याला सर्वत्र प्रकाशच दिसतो. त्याच्यामुळे हे जे रूप आहे निर्विशेष रूप, निराकार रूप किंवा जे विश्वरूप आहे ते या ब्रह्मरूपाच्या जवळ आहे.
आता अर्जुनाला त्याचा मित्र कृष्ण जो द्विभुज आहे, ज्याच्या डोक्यावर मोराचा पीस आहे, तो खूप आवडतो आणि त्याला ते जे विश्वरूप बघितलंय त्या विश्वरूपाकडे अर्जुनाला कुठली अटॅचमेंट होत नाहीये. म्हणून अर्जुनाला हे कृष्णाकडून ऐकायचंय की निश्चित तू मला सांग की कुठल्या रूपाची मी भक्ती करू. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने उत्तर दिलं आणि अर्जुनाला खूप आनंद झाला. कृष्णाने सांगितलं, जे माझ्या सगुण रूपाची पूजा करतात, भक्ती करतात, ती जी भक्ती आहे ती सर्वात परिपूर्ण आहे. आता इकडे या 2.2 टू 2.4 हे जे तात्पर्य आहे, तर त्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की इकडे सगुण रूपाची पूजा, इकडे इस्कॉन मध्ये आपण कधी कृष्णाची मूर्ती म्हणत नाही, कृष्णाचा अर्च विग्रह म्हणतो. तर श्रील प्रभुपाद मूर्ती पूजा आणि अर्च विग्रह पूजा यातला फरक सांगताय. ज्याप्रमाणे समजा जर एक आपण पूर्वी पत्र टाकायचो, तर पत्राची पेटी असायची लाल रंगाची, त्यात पत्र टाकलं की ते निश्चितच जिकडे जो ऍड्रेस आहे, जो पत्ता आहे, त्या पत्त्यावर ते निश्चित पोचणार. पण समजा जर बाजूलाच एक खेळण्यातला लहान मुलांनी हुबेहूब तसाच लेटर बॉक्स केला, तर त्या पत्राच्या पेटीत टाकल्यावर मात्र ते पत्र पोचणार नाही. तर त्याचप्रमाणे श्रील प्रभुपाद सांगतात की जेव्हा अर्च विग्रहाची स्थापना होते, त्यावेळेला जो अर्च विग्रहाची स्थापना करतो तो एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतो आणि तो परंपरेतला असतो. परंपरेमध्ये जे भक्तीचे नियम आहेत त्या नियमांचा तो पालन करत असतो. आणि जेव्हा असा प्रामाणिक आध्यात्मिक गुरु प्राण प्रतिष्ठा करतो, तेव्हा तो गुरु कृष्णाला विनंती करतो की तुम्ही आता या अर्च विग्रहामध्ये तुम्ही उपस्थित राहा, अशी विनंती करतो. आणि अशी विनंती केल्यावर त्या जो आध्यात्मिक गुरु असतो तो शुद्ध भक्त असल्यामुळे कृष्ण त्यांची विनंती मान्य करतो आणि त्या अर्च विग्रहामध्ये कृष्ण स्वतः उपस्थित असतो. आणि जेव्हा कृष्ण स्वतः उपस्थित असतो, अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊन प्रार्थना करतो, काही अर्पण करतो, तेव्हा कृष्ण पर्सनली त्या सर्व गोष्टी स्वीकारतो. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल ना की काही मंदिरं किंवा काही ठिकाणं खूप जागृत असतात. तर त्याचं कारण हे त्या अर्च विग्रहांची जी स्थापना आहे ती एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुनी केलेली असते आणि त्या गुरूंच्या सांगण्यावर कृष्ण तिकडे स्वतः उपस्थित असतो. तर इकडे श्रील प्रभुपाद एकदा रुक्मिणी द्वारकाधीश लॉस एंजेलिस मध्ये त्या अर्च विग्रहांची प्राण प्रतिष्ठा करत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं की अर्च विग्रहाचा महत्व काय आहे. आणि आपल्याला कसं असतं, आपल्या डोळ्यांना जणू काही कॅटरॅक्ट झालं असतं. एखाद्याला कॅटरॅक्ट झाल्यावर त्याला नीट
दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा मंदिरात जातो, तेव्हा आपल्याला काय वाटतं, की मी सजीव आहे. पण समोर जी मूर्ती आहे, जो अर्चविग्रह आहे, तो निर्जीव आहे. तो काय आहे? दगड आहे, लाकूड आहे अथवा धातू आहे. पण मी सजीव आहे. म्हणून जर तुम्ही बघितलं तर आपण मंदिरात गेलो, आपल्याला फोन आला, आपण फोनवर बोलतो. कृष्ण तिकडे समोर असतो, पण आपण अशा तऱ्हेने वागतो की फक्त आपणच सजीव आहोत, तो समोरचा निर्जीव आहे. अशी आपलं म्हणजे इतकी आपला दृष्टिकोन जो असतो तो इतका अशुद्ध असतो. तर श्रील प्रभुपादांनी सांगितलं की असं नाही, तुम्ही जेव्हा मंदिरात जाता, तो अर्चविग्रह जो आहे तिकडे कृष्ण स्वतः असतो. तुम्ही केलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना तो स्वीकारतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. 3 आणि 4. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण. म्हणजे बघा, कृष्ण अर्जुनाचं उत्तर कसं देतोय? पूर्ण देतोय. अर्जुनाचा प्रश्न काय होता, की मी सगुण रूपाची भक्ती करू की निराकार निर्विशेष ब्रह्माची भक्ती करू? तर कृष्णाने सांगितलेलं आहे की सर्वात परिपूर्ण भक्ती म्हणजे सगुण रूपाची. पण इकडे कृष्ण दुसरंही उत्तर अर्जुनाला सांगतोय की तू जरी निर्विशेष निराकार ब्रह्माची जरी भक्ती केलीस तरी तुला शेवटी माझी प्राप्ती होणार. पण शेवटी हा शब्द वापरलाय म्हणजे आपल्याला समजतं की हा मार्ग अवघड आहे, सोपा नाहीये. ज्याप्रमाणे एक मुलगा असतो आणि शिकलेला नसतो आणि त्याचं लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यावर तो त्याच्या बायकोला घेऊन आपल्या गावामध्ये येतो. मग थोड्या महिन्यांनी त्या बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण येते, म्हणून ती तिच्या नवऱ्याला सांगते मी माहेरी जाते. आणि अशिक्षित असल्यामुळे त्याला माहित नसतं की कुठल्या गल्लीत राहते, हिचं घर कुठे आहे, इतकं काही त्याच्या लक्षात नसतं. त्याला इतकंच माहिती असतं, त्याची बायको एकसारखी सांगत असते की माझ्या वडिलांकडे खूप गायी आहेत आणि आमच्या गावामध्ये फक्त आमच्याकडेच गायी आहेत, आमचा मोठा गोठा आहे, इतकंच याला माहित असतं. आणि ती बायको माहेरी गेल्यावर त्याला काही दिवसांनी तिची आठवण येते आणि तो त्या गावात जातो. आता त्यांनी विचारायचं ना की माझ्या बायकोचं नाव हे आहे, माझे सासऱ्यांचं नाव हे आहे, ते कुठे राहतात, ते न विचारता तो शोधत शोधत जातो की गायी कुठे दिसतात. मग त्याला खूप वेळानी खूप गायी दिसतात ज्या चरत असतात. त्यापैकी एका गायीचा तो पाय पकडतो आणि ती गाय जी असते ती घाबरते, हा माझेच का पाय पकडतोय, आणि ती पळत सुटते आणि आपला जो गोठा आहे तिकडे जाते. तर पळता पळता हा हा सुद्धा घसरत घसरत तिच्या पाठीमागे जातो. त्याला खूप लागतं, त्याचे कपडे फाटतात, पण अशा तऱ्हेने तो शेवटी पोचतो आणि तो त्याच्या बायकोला भेटतो. तर हा जो मार्ग झाला ना, म्हणजे शेवटी प्राप्ती होते, तर हा मार्ग अवघड आहे. कुमुद माताजी. हरे कृष्ण. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे.
त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. तर आता इकडे श्रील प्रभुपाद लिहितात की आपण बद्ध आत्मा आहोत. आपल्याला फॉर्मलेस, निराकार हे जे याची जी कल्पना आहे ही कल्पना ग्रहण करायला आपल्याला खूप अवघड असतं. आता बघा, आपण दिवसभरात तुम्ही बघा, तुमचा दिनक्रम बघा, आपल्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या अशा असतात की ज्यांनी आपलं मन आणि आपलं शरीर यांचा कम्फर्ट, याची सोय आपण अगोदर बघतो. हे सुरक्षित आहेत का, अशा तऱ्हेने आपले दिवसभराचे कर्म असतात का आपण इतकं आपलं मन, आपलं शरीर याची सोय पहिल्यांदा का बघतो. त्यांची गैरसोय तर होणार नाही. आपण जे काय कर्म करणार आहोत हे आपण पहिल्यांदा बघतो का, कारण अजून आपण शरीराच्या स्तरावर आहोत, आत्म्याच्या स्तरावर नाही. आपण शरीराच्या स्तरावर का आहोत आपण, कारण अजून आपण 100% आपली खात्री बसलेली नाहीये की कृष्ण आपलं रक्षण करणार आहे. अजून 100% नाही. त्याच्यामुळे आपण जे बद्ध जीव असतो त्या बद्ध जीवांना जे निराकार आहे त्याच्याकडे आपल्याला ती जी कल्पना आहे ती कल्पना एक्सेप्ट करायला आपल्याला खूप अवघड जातं. आता तुम्ही मला सांगा की समजा जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रकाशाची, अग्नीची किंवा एनर्जीची किंवा व्हायब्रेशन, नाद याच्याबरोबर तुम्ही नातेसंबंध एस्टॅब्लिश करा. तुम्हाला सहजपणे करता येईल का, सांगा बरं मला. नाही करता येणार तुम्हाला. तर हे आपल्यासाठी अतिशय दुष्कर आहे, कारण आपण देहधारी आहोत, आपण बद्ध आहोत. म्हणून आपण बद्ध असल्यामुळे आपण ज्यांच्या बरोबर, अशांबरोबर नातेसंबंध स्थापन करू शकतो जे बद्ध आहेत. तर यासाठी इकडे कृष्णाने सांगितलं हे दुष्कर आहे. आणि एक कारण आहे की मार्जार मर्कट न्याय म्हणतात की तुम्ही बघितलं असेल डिस्कव्हरी चॅनल मध्ये, जेव्हा एक माकडी एका ढाळ्यावरून किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते आणि तिचं पिल्लू असतं, तर ते पिल्लू काय करतं, त्या आपल्या आईच्या पोटाला घट्ट पकडतं आणि तिने ढाळी सोडलेली असते आणि दुसऱ्या झाडाची ढाळी पकडायला तिचा हात वर असतो. आणि त्या क्षणी जर बाळाने आपल्या आईचं पोट सोडलं तर ती आई काही करू शकत नाही, ते बाळ दरीत पडून मरून जातं. तर अशा तऱ्हेने कृष्ण हे जे निर्विशेष ब्रह्माचं रूप आहे, याच्यामध्ये कृष्ण आपलं रक्षण करू शकत नाही. अगदी ज्याप्रमाणे त्या माकडाच्या पिल्लाची जबाबदारी आहे की मला आईला पकडायचंय, आई काही करणार नाही. अगदी तद्वत आपलं सुद्धा तसं आहे की आपले जे प्रयत्न आहेत ते स्वप्रयत्न आपलेच झाले पाहिजे. आपल्याला कृष्णाकडून काहीही सपोर्ट मिळत नाही. आणि तेच जे मांजर असतं, हे कसं असतं, आपली पिल्लं जी आहेत ती पिल्लं सुरक्षित नाहीयेत असं जेव्हा मांजराला समजतं, तेव्हा ते मांजर काय करतं, स्वतः पिल्लांना तोंडात घेतं आणि सुरक्षित ठिकाणी ठेवतं. तर अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा कृष्णाच्या सगुण रूपाची पूजा करतो, जेव्हा आपण एक नातं एस्टॅब्लिश करतो की कृष्णा मी तुझा भक्त आहे, तूच माझं रक्षण करताय, तुझ्याशिवाय माझं कोणीही रक्षण करणार नाहीयेत, असं जेव्हा आपण
मानतो आणि सगुण रूपाची पूजा करतो, तेव्हा कृष्ण पर्सनली आपलं रक्षण करतो, आपली सेवा करतो. अगदी त्या मांजराच्या ते मांजर आपल्या पिल्लाला ज्याप्रमाणे करतं, अगदी तसंच. आणि मी तुम्हाला उदाहरणही दिलंय, ते माधवेंद्र पुरी ते वृंदावनात गेले होते आणि दिवसभर त्यांची गोवर्धन परिक्रमा झाली होती, अनेक मंदिरात गेले होते, संध्याकाळी बसले होते आणि दिवसभर त्यांनी उपास केला होता. पण कृष्ण आला शेवटी आणि कृष्णाने त्यांना दूध दिलं. तर अशा तऱ्हेने कृष्ण आपल्या भक्तांचं रक्षण करतो आणि हा जो मार्ग आहे भक्तीने सगुण रूपाची भक्ती करून कृष्णाकडे जाणे, हा मार्ग सोपा आहे. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्णा. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशेत चेतसाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 6 आणि 7. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने माझी भक्ती करतात, उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण. म्हणजे जे अनन्य भक्त असतात, कृष्ण काय करतो, त्यांना जन्म मरणाच्या चक्रातून सोडवतो. तर इकडे बघा त्यांनी दाखवलेलं आहे की एका भक्ताला कृष्ण हात देतोय आणि त्याला या सागरातून काढतोय, म्हणजे भवसागर. तर आपला अधिकार काय असतो? आपला अधिकार एकच असतो की आपण भक्तींच्या नियमांचं पालन करायचं, जप करायचा, कृष्णावर प्रेम करायचं. हा आपला अधिकार आहे. आपला जो अधिकार आहे तो आपण व्यवस्थित करायचा. आणि मग असं केल्यानंतर कृष्ण काय करतो तुम्हाला माहितीये, भगवद्गीता अध्याय 4 11वा श्लोक, यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे ज्याप्रमाणे जसा आपला भाव असतो त्याप्रमाणे कृष्ण सुद्धा कृष्णाचा परस्पर भाव असतो आणि तो आपल्याला जीवन मृत्यू चक्रातून आपली सुटका करतो. कुमुद माताजी. हरे कृष्ण. मय्येवामनादस्त्वा मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 8. माझ्यावर म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. हरे कृष्ण. आता इकडे अनन्य भक्ती सांगितलेली आहे आपल्याला. कृष्णाला अनन्य भक्ती खूप प्रिय आहे. आता इकडे आपल्याला मल्टिपल चॉईसेस आहेत बरं का. कृष्ण सांगतोय तुम्हाला माझी प्राप्ती भक्तीद्वारे होऊ शकेल. मग भक्ती कशी करायची? तर पहिली भक्ती म्हणजे अनन्य. अनन्य भक्ती म्हणजे कालच मी तुम्हाला सांगितलं, कुठलीही अन्य भक्ती नाही. आपल्या हृदयामध्ये फक्त आपण कृष्णालाच ठेवायचं. आपण कृष्णाबरोबर एक नातेसंबंध स्थापन करायचा. आणि अनन्य भक्तीचं जर भौतिक उदाहरण द्यायचं असेल तर ते म्हणजे एक आई आणि तिचं लहान बाळ. आता आईला तिच्या बाळाचा
विचार अगदी नॅचरली येतो. तिला काही कष्ट करावे लागतात का, की मी आता माझ्या बाळाचा विचार करीन, मग आता दुपार झाली, आता माझं काम झालं, आता मी माझ्या बाळाचा विचार करेन. नाही, असं नाही. तिच्याकडे, तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये तिला बाळाशिवाय दुसरं काहीही आठवत नाही. आणि तिच्यामध्ये ते जे विचार असतात ते एफर्टलेसली येतात. काही तिला प्रयास करावा लागत नाही. तर अशा तऱ्हेने जेव्हा एखाद्या भक्ताच्या मनामध्ये एक सारखा कृष्णाचा विचार येऊ लागतो, ती जी भक्ती असते त्या भक्तीला अनन्य भक्ती म्हणतात. सगळे जे वृंदावनवासी होते ते सर्व अनन्य भक्त होते. अनन्य भक्त म्हणजे तुम्हाला शरण जावं लागतं. अगदी पूर्ण शरणागती जेव्हा आपण कृष्णाकडे जातो तेव्हा आपल्यामध्ये ही अनन्य भक्ती निर्माण होते. आता शरण जाणे, मी तुम्हाला सांगितलंय ना, शरण जाणे म्हणजे आपण आपल्या बुद्धीने शरण जातो, मनानी नाही. आता मन, आपली इंद्रिय ही सगळी भौतिकामध्ये आहे. त्यांचे इंद्रियांचे जे विषय आहे तिकडे इंद्रिय आणि मन जात आहे आणि बुद्धीमध्ये आपल्या शक्ती नाहीये. तर शरण जेव्हा आपण जातो, मी तुम्हाला, मला असं वाटतं उदाहरण दिलं होतं की जेव्हा आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला औषधं, डायट लिहून देतात आणि मग आपण घेतो. तर तेव्हा आपण काय करतो, आपण बुद्धीने त्या डॉक्टरला शरण जातो का, कारण आपली बुद्धी लिमिटेड आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे. पण त्या डॉक्टरची बुद्धी आपल्यापेक्षा चांगली आहे, लिमिटेड नाहीये. त्यांच्याकडे पूर्ण वैद्यकीय ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारावर ते आपल्याला बरं करतात. आणि बुद्धी जी आहे त्या बुद्धीने जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती बुद्धी डायरेक्ट करते मनाला, की आता तुला हे औषध कितीही कडू असेल हे औषध घेतलं पाहिजे. आता तुला या गोष्टी खायला मिळणार नाही. तुला बटाटे वडे किंवा जे जे काय आवडतं, पिझ्झा, हे तुला खायला मिळणार नाही किंवा खूप गोड पदार्थ असतात ते खायचे नाही. आणि बुद्धी इंद्रियांना कंट्रोल करते आणि मग इंद्रिय त्या विषयांकडे जे काय असेल तेलकट, तुपकट, गोड या विषयांकडे इंद्रिय जात नाहीत. तर जेव्हा आपण बुद्धीने शरण जातो कृष्णाला, तेव्हाच ही अनन्य भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तोपर्यंत, जोपर्यंत बुद्धी आपली पूर्ण कृष्णाला समर्पित झाली नाहीये तोपर्यंत आपण ही अनन्य भक्ती करू शकत नाही. आता आपली बुद्धीमध्ये आपल्या काय काय विकार आहेत. आता जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, आपण एक्सेप्ट करतो ना की माझ्याकडे वैद्यकीय ज्ञान नाहीये, हा माणूस जो समोरचा आहे याच्याकडे वैद्यकीय ज्ञान आहे, हा श्रेष्ठ आहे आणि मी त्याचं ऐकणार. तर आता आपली बुद्धी डिफेक्टिव्ह आहे. आपल्या बुद्धीमध्ये काय काय डिफेक्ट्स आहे, एक म्हणजे आपण म्हणतो की मी हे शरीर आहे. आपण जरी म्हटलं, वाचलंय की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, पण प्रॅक्टिकली आपण ते एक्सेप्ट करत नाही. आपण म्हणतो की मी हे शरीर आहे. मग आपण आपल्याला माहिती आहे की इंद्रियांचे विषय जे आहेत त्याच्यातून मिळणारं सुख जे आहे तात्पुरतं आहे, पण तरीही आपण त्या इंद्रियांच्या विषयांच्या पाठीमागे पळतो. तर अशा तऱ्हेने आणि खूप गोष्टी आहेत ज्यांनी सांगता येतील की आपली बुद्धी जी आहे ती डिफेक्टिव्ह आहे. पण मी आता एक दोनच गोष्टी सांगते की आपण अज्ञानात असतो, आपण भ्रमात असतो आणि या सर्वांमुळे आपली बुद्धी जी आहे ती डिफेक्टिव्ह होते. मग त्या बुद्धीचं आपण शुद्धीकरण केलं पाहिजे. कसं? श्रवण करायचं, आपण भगवद्गीता वाचायची, श्रीमद भागवतम वाचायचं आणि हळूहळू मग आपली बुद्धी जशी शुद्ध होते
तर त्या ती जी शुद्ध भक्ती आहे ती मनाला सबळ करते आणि मन इंद्रियांना, आणि मग ही सगळी इंद्रिय आणि मन हे दोघही कृष्णाकडे वळतात आणि मग ही अनन्य भक्ती होते. आता हे या स्लाइड मध्ये दाखवलेले की हे सगळे कृष्णाचे मित्र आहेत. ते वृंदावनामध्ये जात होते आणि गायींना चरायला गायी चरायला गेल्यावर हे खेळायचे, एकत्र वनभोजन करायचे. तर या मित्रांवर सुद्धा किती संकट येत होती, कारण कंस अनेक असुर पाठवत होता कृष्णाला मारायला. पण हे सगळे मित्र जे आहेत त्यांनी कृष्णाला सोडलं नाही की माझ्यावर संकट आली, तुझ्यामुळे आमच्यावर ही संकट सुद्धा येत आहेत, तर आता आम्ही उद्या तुझ्या बरोबर वनामध्ये येणार नाही, असं एकाही मित्रांनी म्हटलं नाही. त्यांना एक माहिती होतं, 100% त्यांना माहिती होतं कृष्ण माझं रक्षण करणार. असुर आला की ते फक्त जोरात ओरडणार कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि मग जी काही चिंता असेल ती कृष्णाची आहे. म्हणजे हे जे मित्र होते ते पूर्ण चिंतारहित होते. पूर्ण त्यांना माहिती होतं की कृष्ण हाच आपलं रक्षण करणार. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त ओरडायचंय. कृष्ण जिकडे असेल तिकडनं धावत येऊन आमचं रक्षण करणार. तर असा ऍटिट्यूड आपला पाहिजे. आपल्यावर सुद्धा संकट आल्यावर आपली सुद्धा खात्री पाहिजे की कृष्ण आहे, तो येणार, आपल्याला सोडवणार. आपण काय करायचंय, तर आपण फक्त जप करायचंय. आपलं मन कुठेही विचलित न होता एकसारखा आपण जप करायचा आणि बाकीची जी जबाबदारी आहे ती कृष्णाची आहे. आता सर्वजण अनन्य भक्ती करू शकत नाही. मग कृष्ण म्हणतो ठीक आहे, तुम्ही अनन्य भक्ती करू शकत नाही तर तुम्ही साधना भक्ती करा. बघा कृष्ण किती चॉईस देतोय आपल्याला. कुमुद माताजी. हरे कृष्णा. अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनंजय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. श्लोक नंबर 9. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चल तत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्ण. तर आता इकडे आपण म्हटलंय अनन्य भक्ती आम्हाला करता नाही येणार. एकसारखा तुझा विचार करायचा, पूर्ण शरण जायचं आम्हाला शक्य नाहीये. मग कृष्ण म्हणतोय ठीक आहे, मग तुम्ही साधना भक्ती करा. आता साधना भक्ती म्हणजे काय करायचं की आपल्याला श्रील प्रभुपादांनी 4 नियम सांगितले. त्या 4 नियमांचं पालन करायचं. आणि ते 4 नियम कुठले, की आपण नॉनव्हेज खायचं नाही, दारू, सिगरेट किंवा नशिले पदार्थ आहेत त्यांचं सेवन करायचं नाही, मग परस्त्री परपुरुष गमन करायचं नाही आणि जुगार खेळायचा नाही. मग या गोष्टी श्रील प्रभुपादांनी का सांगितलंय, तुम्ही नॉनव्हेज का नाही खायचं. जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये दया जी आहे ती त्वरित सोडून जाते तुम्हाला. मग तुम्ही कुठल्याही नशिल्या पदार्थांचं सेवन करायचं नाही. तर असं श्रील प्रभुपादांनी का सांगितलंय बघा. आता आपण भ्रमामध्ये आहोत की नाही, की मी हे शरीर आहे. आता दारू जे घेतात तो भ्रम आणिच वाढतो. जर तुम्ही बघितलं असेल तर
म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण सांगते की जिकडे हिंदी सिनेमामध्ये वगैरे दाखवतात दारू पिताय आणि झाल्यावर त्या माणसाला आपलं घर कुठे हेही सांगता येत नाही, तो दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीला आपली बायको म्हणून समजतो, हे झालं. पण अगदी थोड्या प्रमाणात इंटॉक्सिकेशनमुळे तुम्ही एका फॅन्टसी वर्ल्ड मध्ये जाता, खूप एक फील गुड फिलिंग येतं. आणि आता बघा आपली सिच्युएशन काय आहे, इकडे आपण कुठे आहोत, आपण भवसागरामध्ये डुबक्या खातोय आणि अशा फॅन्टसी लँड मध्ये जाऊन राहायचं की काय सगळं बरं आहे, म्हणजे अणिकच आपण भ्रमित होतो इंटॉक्सिकेशननी. तर त्यासाठी नशिल्या पदार्थांचं सेवन करायचं नाही. नो इलिसिट सेक्स म्हणजे व्यभिचार करायचा नाही, कारण त्यांनी तुमच्या हृदयातला जो शौच असतो किंवा आनंद असतो तो त्वरित निघून जातो. मग तुमचं लाईफ ड्युअल होतं, एक प्रायव्हेट लाईफ, एक पब्लिक लाईफ. जे तुम्ही जे काही प्रायव्हेटली करता ते तुम्ही पब्लिकली ओपनली तुम्ही सांगू शकत नाही. तर अशा तऱ्हेने आपलं ड्युअल लाईफ होतं आणि आपल्या जीवनात सरळपणा आणि जी सिम्प्लिसिटी आपण म्हणतो ती येऊ शकत नाही आणि आनंद जातो एकसारखा आपला की कोण मला पकडेल का किंवा माझ्याबद्दल कोणी लिहिल का पेपरामध्ये. जर तुम्ही मोठे पॉलिटिशियन असाल, नटनट्या असाल तर हे तुमच्या मनात तुमच्या हृदयातला आनंद निघून जातो. आणि जुगार नाही खेळायचा का, कारण जुगार जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपल्या हृदयामधली जी सत्यता असते, जे आपण सत्यपणे बोलतो, ही जी सत्यता असते जीवनातली ही त्वरित निघून जाते. तर त्यासाठी या 4 भक्ती नियमांचं पालन करायचं. त्याबरोबर श्रील प्रभुपादांनी सांगितलंय तुम्ही लवकर उठा, रोज 16 माळांचा जप करा, रोज मंदिरात जा, तिकडे मंदिरामध्ये कुठली तरी सेवा तुम्ही करा, रोज फक्त कृष्ण प्रसादच खा. हे आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितलंय. याला म्हणतात साधना भक्ती आणि हे नियमित आपण याचं पालन करायचं, सेवा करायची. आता बघा एक भज हा संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ म्हणजे सेवा करणे. तर आता भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे प्रेम. आता समजा जर माझा मुलगा त्याच्या कॉलेजमधून घरी आला आणि मी बसलेले, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी त्याला म्हंटल की आज तू असं कर, तूच चहा कर आणि तू माझ्यासाठी पण चहा कर. मग तो करेल. संध्याकाळी मी त्याला रात्री म्हंटल की आज मी जेवण नाही करत आहे, तू करशील का? तो म्हणेल ठीक आहे, मी जेवण आज करेन. तो माझ्यासाठी करेल, त्याच्या वडिलांसाठी करेल, स्वतःसाठी करेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा मी तेच म्हंटल की आता, आणि त्याचं कौतुक केलं की तू केवढं छान जेवण करतोस आणि किती छान तू अभ्यास करतोयस. आता सकाळी उठ, अभ्यास कर आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट कर, भांडी घास आणि तू मग तुझ्या कॉलेजला जा. चला, तो ऐकेल. परत घरी आल्यावर मी तीच तरह हे केली, त्याची स्तुती खूप केली. अरे वा, तू किती हुशार आहेस, तू पैसे खर्च करत नाहीयेस आणि किती छान तू स्वयंपाक केला, चला आता तू कर. आता मला सांगा काय होईल, आमचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये प्रेम राहील का? एकसारखी मी अशी वागायला लागले तर? स्तुती मात्र मी खूप करते हा, पण ऍक्टिव्हिटी काही नाही करत आहे. तर मला तुम्ही सांगा काय होईल? हळूहळू प्रेम कमी होत जाईल. हळूहळू प्रेम कमी होईल. का प्रेम कमी होईल? कारण काय ऍक्टिव्हिटीज नाही आहे. तोंडाने स्तुती मी खूप करेन, तू असा आहेस तसा आहेस, पण काही नाही, एका जागी बसून आहे, काहीही करत नाही.
अगदी तसंच जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपल्याला सेवा ही केलीच पाहिजे. म्हणजे भक्ती म्हणजेच सेवा, भक्ती म्हणजेच प्रेम आणि प्रेमाने केली पाहिजे. आता समजा जर मी प्रेमाने माझ्या मुलाची सेवा केली, त्याला काय आवडतं नाही हे दिलं, त्याला विचारलं की आज तुझा दिवस कसा गेला, काय गेला, तर मग काय निर्माण होईल, आमच्यामध्ये चांगलं प्रेम, चांगलं बॉन्डिंग होईल. तसंच अगदी आपण घरी बसून स्तोत्र वाचायचे, जप करायचा हे तर केलंच पाहिजे, पण त्याबरोबर ऍक्टिव्हिटी सुद्धा महत्वाची आहे. आणि मग आता पुढे जे कृष्णाने आपल्याला चॉईसेस दिलेले आहे तेच सांगितलंय की तुम्ही हे पण करू शकला नाही तर माझ्यासाठी सेवा करा. आता आपण पुढची भक्ती ऐकूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेत याल. हरे कृष्ण. आता आपण अनन्य भक्तीवर क्रॉस केलेला आहे, शक्य नाही. साधना भक्ती कोण रोज सकाळी उठणार, 16 माळा जप कोण करणार आहे? तुम्ही म्हणता हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं कोण करणार आहे? हे काय आम्हाला शक्य नाही. साधना भक्ती सुद्धा क्रॉस केला. बघा आता ऍडजस्ट कोण होतंय, आपण होतोय ऍडजस्ट की कृष्ण होतोय? इकडे कृष्णाने सांगितलंय ठीक आहे, तुम्हाला साधना भक्ती करायची नाहीये, अनन्य भक्ती करायची नाही आहे, तर मग तुम्ही माझ्यासाठी कार्य करा. जे काय तुम्ही करताय ते माझ्या आनंदासाठी कार्य करा. इकडे त्यांनी एक माणूस दाखवलाय, तो काहीतरी पेंटिंग करतोय किंवा मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करतोय. तर मग तुम्ही निष्काम कर्म करा, तुम्ही माझ्यासाठी कर्म करा. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हे 9वा अध्याय 27 श्लोक आहे, 9.27. तर इकडे आपल्याला 9व्या अध्यायातच कृष्णाने सांगितलंय ठीक आहे, मग आपल्याला अनन्य भक्ती करायची नाही, साधना भक्ती करायची नाही. मग कृष्ण म्हणतो ठीक आहे, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस, जे काही दान करतोस, जे काही तप करतोयस, हे तू मला अर्पण कर. तर हे मी तुम्हाला नंतर सांगीन, तुम्हाला डोनेशन लिंक पाठवीन. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही यापैकी कुठलीही सेवा घेऊ शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगम् आश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण. तर आता इकडे आपण अनन्य भक्तीवर क्रॉस केलेला आहे, साधना भक्तीवर क्रॉस केलेला आहे, निष्काम कर्म आपल्याला जमणार नाही. मग इकडे
11व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला सांगतो, ठीक आहे, तुम्ही सकाम कर्म तरी करा. आता इकडे सकाम कर्माचा अर्थ काय आहे, की समाजासाठी किंवा इतरांसाठी काहीतरी द्या, काहीतरी चांगलं द्या. ह्युमॅनिटेरियन वर्क, फिलॅन्थ्रॉफी असं म्हणतात. म्हणजे तुम्ही पैसे जे मिळवता ते पैसे समाजासाठी वापरा. अनाथालय उघडा किंवा वृद्धाश्रम उघडा, हॉस्पिटल उघडा किंवा गरीब लोकांना औषधांचं दान द्या, वस्त्रांचं दान द्या. असं असा त्याग केल्याने काय होईल, की तुमचं मन जे आहे ते मन संयमित राहील. ते मन इंद्रिय विषयांच्या पाठीपाठी लागणार नाही. असा सुद्धा त्याग करून जर तुम्ही बघितलं असेल, की अशी लोक असतात की ते काही जप वगैरे करत नाही, मंदिरात जात नाही, पण प्रचंड तऱ्हेने समाजसेवा करत असतात आणि त्यांचं मन तुम्ही बघितलंय का, ते खूप शांत स्वभावाचे असतात. तर कृष्ण आपल्याला सांगतो, ठीक आहे, तुम्ही ज्याप्रमाणे आहात त्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सेप्ट करतो, पण काहीतरी तुमचं द्या. तुमचा वेळ द्या, तुमचे पैसे द्या, तुमची सेवा द्या किंवा तुमची बुद्धी द्या. आणि मला द्यायची नसेल ना, अगदी मी एक्सेप्ट करतो, तुम्ही समाजाला द्या. पण ऍक्टिव्हिटी मात्र बंद करता नाही येणार. तुम्हाला ऍक्टिव्हिटी ही करावीच लागेल, कर्म करावंच लागेल. आता बघा, आपण म्हणतोय आम्हाला हे सुद्धा शक्य नाहीये सकाम कर्म. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाद् विशिष्यते. ज्ञानात् कर्मफल त्यागात् शान्तिरनन्तरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुला जर हरे कृष्ण, तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण. मग आता आपण म्हटलंय नाही, आपल्याला अनन्य भक्ती नाही, साधना भक्ती नाही, निष्काम कर्म नाही, सकाम कर्म नाही. मग इकडे कृष्ण म्हणते, ठीक आहे, हे काहीही जर तुला करायचं नसेल तर मग तुम्ही काय करा, वेदांची पुस्तकं उघडा, उपनिषदांची पुस्तकं उघडा, शास्त्र वाचा आणि ज्ञान मिळवा. बरं, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय आहे, तुम्ही ध्यान करा. आणि ध्यानापेक्षाही श्रेष्ठ काय आहे, कर्मफळांचा त्याग करा. म्हणजे काय करा तुम्ही, की जे काय तुम्हाला मिळतंय, जे काय तुम्ही कर्म करून जे फळ स्वरूपी तुम्हाला मिळतंय त्याचा मात्र तुम्ही पूर्णपणे त्याग करा. त्यांनी तुमचं मन खूप शांत होईल आणि अशा शांत मनामध्ये तुम्ही माझं ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्ही मिळवू शकाल. कारण आता मन तुमचं शांत झालेलं आहे. आता इकडे त्यांनी एक गोष्ट सांगितली 10व्या स्कंदातली श्रीमद भागवतम, की एक फळवाली असते आणि तिला लोकांनी सांगितलेलं असतं की गोकुळामध्ये नंद महाराजांच्या घरी कृष्ण राहतो आणि सर्वांनी सांगितलं असतं की तो किती गोड आहे, किती सुंदर आहे आणि तिची खूप इच्छा होते की आपण तिकडे जाऊया आणि तिला बघायचं असतं कृष्ण कसा आहे. म्हणून एकदा ती घरी जाते आणि तिकडे हाक मारते, म्हणजे तिकडे सांगते की मी माझी फळं विकायला आली आहे. आणि कृष्ण बघतो आणि तिला सांगतो की मला तुझी सगळी फळं दे. आणि ती काहीही अपेक्षा करत नाही आणि सगळी फळं कृष्णाला देते. आणि कृष्ण ती फळं आत घेऊन जातो, ठेवतो आणि त्यांनी बघितलेलं असतं त्याची आई
दर खेपेला काय करते, जेव्हा केव्हा ती फळं घेते, भाज्या घेते, तेव्हा जे धान्य असतं त्या एक्सचेंज मध्ये ती ते धान्य देते. याला बार्टर सिस्टम म्हणतात. तर त्याप्रमाणे ती हा जातो घरी आणि पोत्यामध्ये मध्ये जे तांदूळ असतात ते मूठभर घेऊन धावत धावत बाहेर येतो. पण त्याची मूठ किती लहान आणि पळत पळत येत असताना त्यातले जवळजवळ सगळे तांदूळ पडतात आणि तिकडे तिच्याकडे पोचतो तेव्हा 2च दाणे असतात. ते तो 2 दाणे तिला देतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा ती संतुष्ट होते आणि आनंदाने घरी जाते. आणि घरी गेल्यावर बघते तर काय, ते 2 तानाचे दाणे नसतात आणि पूर्ण मौल्यवान रत्न, हिरे, मोती यांनी तिची टोपली भरलेली असते. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण कृष्णाला आपल्या कर्माचं फळ देतो, तेव्हा असं कधीच होत नाही की आपल्याला परत काही मिळत नाही. अनंत रीतीने तो आपल्याला देत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण मातेजी. श्लोक नंबर 12, 13 आणि 14. श्लोक नंबर 13 आणि 14. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मित अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला सांगतोय की त्याला भक्तांमध्ये कुठले गुण आवडतात. जो जीवांचा द्वेष करत नाही, जो सर्वांचा सुहृद आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. तर आपल्याला असं नुसता जप करून उपयोग नाही, जपाबरोबर हे गुण सुद्धा आपल्यामध्ये आले पाहिजेत, म्हणजे आपली खरी उन्नती होते. तर इकडे त्यांनी एक गोष्ट सांगितली, ही गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगते. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. येस मातेजी. श्लोक नंबर 15. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळेही उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यांच्यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. माताजी मी येते 10 मिनिटामध्ये. चालेल चालेल. तर इकडे ही जी स्लाइड दाखवलेली आहे, या स्लाइड मध्ये शंकर आहे आणि ते कृष्ण कथा सांगतात आणि त्यांच्या मांडीवर सती आहे आणि शंकर हे परम वैष्णव असल्यामुळे ही कृष्ण कथा ते सांगत असताना ब्रह्मांडातून सर्व काना कोपऱ्यातून जे कृष्णाचे भक्त आले ते ऐकतात आणि इकडे नारद मुनी आहेत, व्यासदेव आहेत आणि मोठे मोठे ऋषी मुनी इकडे आलेले आणि तल्लीनतेने ते ऐकतात. आता हे सगळे आत्मिक स्तरावर असल्यामुळे त्यांचं लक्षही नाहीये की ही सती आहे, शंकरांच्या मांडीवर बसलेली आहे, हे ते लक्ष देत नाही. ते इतके तल्लीन असतात आणि कृष्ण कथा अमृत सेवनेमध्ये ते मग्न झालेले असतात. त्याच वेळेला काय होतं की एक आकाशामध्ये विमानातून एक हा जो गंधर्व आहे चित्रकेतू, तो आकाशातून जात असताना त्यालाही दिसतं की खूप लोक जमलेली आहेत, मग काय चाललंय म्हणून तो खिडकीतून बाहेर बघतो. तर त्याला दृश्य दिसतं की अरे वा, इकडे कृष्ण कथा चांगली चाललेली आहे, सर्वजण किती रममाण आहेत आणि शंकरांच्या मांडीवर
सती बसलेली आहे आणि तो हे बघतो आणि तो आनंदाने स्मित करतो, म्हणजे अरे वा, किती सर्व तल्लीनतेने ऐकत आहे. पण सतीला काय वाटतं की तो तिच्याकडे बघून हसतोय आणि तिच्याकडे बघून हसतोय हा तिचा अपमान होतो. आणि असं झाल्यामुळे सती या चित्रकेतूला शाप देते. ती त्याला शाप देते की तुला पृथ्वीवर असुर म्हणून जन्म घ्यावा लागेल. पण चित्रकेतू हा सुद्धा कृष्णाचा भक्त असतो. तो बिलकुल विचलित होत नाही. तो अगदी नम्रपणाने, आनंदाने तो शाप स्वीकारतो. तिला उलट सुद्धा बोलत नाही आणि तो शाप स्वीकारतो. कारण सती जी असते ही वैष्णवी असते. एका वैष्णवीने जो शाप दिला असतो तो आशीर्वाद रूपी असतो. त्याच्यामुळे तो खूप आनंदाने तो शाप स्वीकारतो. आणि इकडे दिलंय बघा, ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही. आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही आणि ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही, म्हणजे हा तर स्वतः विचलित झाला नाही आणि त्यांनी सतीला अपशब्द बोलून सतीला सुद्धा त्रास दिला नाही. म्हणजे त्याचं मन कसं राहिलं, न्यूट्रल राहिलं, नम्रपणाने, आनंदाने त्याने तो शाप स्वीकार केला. हरे कृष्ण. श्लोक नंबर 16. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, आपण कसे असतो याच्या उलट असतो. जो भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून राहत नाही. आता आपण कसे असतो, आपण अवलंबून राहतो की आज माझं शेड्यूल टाईट आहे, आज मला जॉब करायला वेळ नाही, आज माझं डोकं दुखतंय, आज माझी कामाची बाई नाही आली, आज मला ट्रॅफिक मध्ये खूप वेळ लागला, आता मला जॉब करायला वेळ नाही. म्हणजे आपला जॉब असतो तो अवलंबून असतो, दैनंदिन क्रियेवर अवलंबून असतो. असं नाही, आपण अशा तऱ्हेने जॉब केला पाहिजे की बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाजूला आणि जॉब हे सेंटर किंवा हा फोकस पॉइंट राहिला पाहिजे आपला. पण आपलं एकदम उलट असतं. आता बघूया पुढे आणि काय कृष्ण आपल्याला सांगणार आहे. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 17. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करत नाही, शोक करत नाही किंवा आकांक्षाही करत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. म्हणजे जो हर्ष किंवा दुःख करत नाही असा भक्त कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. आता इकडे प्रल्हाद महाराजांची गोष्ट ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला चैतन्य चरितामृतातली एक छोटी गोष्ट सांगते. हे चैतन्य महाप्रभू हे रोज श्रीवास ठाकूर यांच्या घरी संकीर्तन करायला जायचे. आणि ते एका खोलीत बसलेले असायचे, दारं वगैरे बंद असायची आणि ते संकीर्तन करायचे. असा त्यांचा रोजचा कार्यक्रम होता. एके दिवशी काय झालं, या श्रीवास ठाकूरांच्या मुलाला खूप खूप बरं नव्हतं आणि जणू काही इतकं बरं नव्हतं की त्याचा म्हणजे मृत्यू निश्चित होता. तर आता हे आले, महाप्रभू आले आणि श्रीवास ठाकूरांनी आणि सर्वांनी कीर्तन करायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळाने हे जे श्रीवास ठाकूर आहेत हे खोलीच्या बाहेर गेले आणि त्यांना आवाज ऐकू आला
म्हणून ते जाऊन त्यांनी बघितलं तर काय, तर त्यांचा मुलगा गेलेला होता आणि त्यांच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू होते आणि रडत होती ती. मग त्यांनी श्रीवास ठाकूरांनी सांगितलं की महाप्रभू कीर्तन करताय आणि तू ताबडतोब तुझं रडणं थांबव, त्या खोलीत आवाज नाही आला पाहिजे. आणि जर तू अशीच रडलीस आणि तिकडे आवाज आला, तुझ्या आवाजामुळे संकीर्तनामध्ये डिस्टर्बन्स झाला, तर मात्र एक शवच्या ऐवजी तुला 2 शव दिसतील. हे मुलाचं आहे, आता तुला तुझ्या नवऱ्याचं सुद्धा शव दिसेल. ताबडतोब रडणं बंद कर. आणि त्यांनी समजावून सांगितलं की कुठलीच अशुभ घटना ही घडलेलीच नाहीये, कारण जीव जो आलेला आहे या भौतिक जगामध्ये, तो जाणारच आहे हे भौतिक जग सोडून. तर याच्यामध्ये काहीही अशुभ नाहीये, तर तू तुझं रडणं बंद कर. आणि मग ते परत खोलीत जातात, संकीर्तन करायला लागतात. संकीर्तन चालू असताना मध्येच चैतन्य महाप्रभू थांबतात आणि ते श्रीवास ठाकूरांना म्हणतात की आज मला हरिनामाची चव तोंडात येत नाहीये. का बरं येत नाही? सगळं बरं आहे ना तुझ्या घरी? तर श्रीवास ठाकूर म्हणतात हो सगळं बरं आहे म्हणून. आणि मग परत त्यांचं संकीर्तन चालू होतं. मग संकीर्तन संपल्यावर सुद्धा महाप्रभू म्हणतात की नामाची चव काय मला आज आली नाही. आणि मग महाप्रभू उठतात आणि त्याच्या घरी आतमध्ये जातात. आणि जरा पुढे गेल्यावर दुसऱ्या खोलीमध्ये त्यांना दिसतं की हा मुलगा गेलेला आहे, याचा मृत्यू झालेला आहे आणि ती आई बसलेली आहे त्याच्या बाजूला. मग श्रीवास ठाकूर आहे ते त्यांच्या पाठीपाठी जातात. चैतन्य महाप्रभू म्हणतात श्रीवासांना की तू मला का नाही सांगितलंस की तुझ्या मुलाला खूप बरं नव्हतं आणि असा त्याला मृत्यू आलेला आहे, तू का नाही सांगितलंस मला? मग श्रीवास ठाकूर म्हणतात चैतन्य प्रभूला की तुम्ही स्वतः कृष्ण आहात आणि तुम्ही घरी असताना घरी कुठली अशुभ घटना होणारच नाही. हे जे काही झालेलं आहे हे शुभच झालेलं आहे, यात अशुभ काहीच नाहीये. मग चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांना घट्ट मिठी मारतात आणि मग ते त्या मुलाला परत जिवंत करतात. आणि जिवंत केल्यावर तो मुलगा महाप्रभूंना म्हणतो की तुम्ही मला कशाला जिवंत केलं? मी कृष्णाच्या कमल चरणांपर्यंत पोचलो होतो. आणि मग जेव्हा असं तो मुलगा म्हणतो, तेव्हा ती जी त्या मुलाची आई असते, ती जी रडत असते, तिचं रडणं बंद होतं. अश्रू एकाएकी थांबतात आणि तिला समजतं की हो खरोखर ही शुभ घटना झालीये. हा जो मुलगा आहे हा कृष्णाकडे गेला होता, त्याच्या कमल चरणांपर्यंत तो पोचला होता. आणि मग ती ते स्वीकारते त्याचा मृत्यू परत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 18 आणि 19. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. आता इकडे हे समजून सांगण्यासाठी हे स्थिताधीर मुनींची ही लक्षण आहेत. दुसऱ्याच अध्यायात कृष्णाने सांगितलं होतं स्थिताधीर मुनी कसा असतो. तर असं शत्रू मित्र, मान अपमान, स्तुती निंदा या सर्वांमध्ये जो समभाव राखतो
हा कृष्णाला अत्यंत प्रिय असतो. तर इकडे त्यांनी ही स्लाइड दाखवली आहे. इकडे अंबरीश महाराज आहे. हे अंबरीश महाराज जे आहेत हे कृष्णाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांचं भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, एवढे मोठे राजा असून सुद्धा ते मंदिर स्वतः साफ करायचे. ते रोज आपल्या कानानी कृष्ण कथा ऐकायचे, कृष्ण स्तुती ऐकायचे, आपल्या जिभेने जप करायचे, म्हणजे कृष्णाचं नाम घ्यायचे आणि कृष्ण प्रसादच खायचे. आपल्या नाकाने ते कृष्णाच्या कमल चरणांवरची वाहिलेली जी तुळस आहे, जी आपण निर्माल्य म्हणून नंतर काढतो, ती तुळस फुंकायचे आणि आपल्या डोळ्याने एकसारखे कृष्णाचा जो अर्च विग्रह आहे, अर्च विग्रह बघायचे, स्तुती करायचे. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते कृष्ण ची जी पवित्र धामे आहेत तिकडे जाऊन ते कृष्ण मंदिरात जाऊन कृष्णाचं दर्शन घ्यायचे. तर अशा तऱ्हेने आपली सर्व इंद्रिये त्यांनी कृष्ण सेवेमध्ये लावली होती. आता एक दिवस काय, आता कृष्ण भक्त म्हणजे काय, तो खूप प्रसिद्ध होतो, सर्वत्र प्रसिद्ध असतो. म्हणून हे जे दुर्वासा मुनी आहे यांना सुद्धा समजलं की हा जो अंबरीश महाराज आहे हा खूप मोठा कृष्ण भक्त आहे. मग त्यांनी विचार केला, चला आपण याची परीक्षा घेऊया. म्हणून ते एक दिवस त्याच्या महालात आले. तर ते ज्या दिवशी महालात आले त्या दिवशी द्वादशीचा दिवस होता. आदल्या दिवशी अंबरीश महाराजांनी एकादशीचं व्रत केलं होतं. ते सुद्धा कसं, निर्जला, काही जल न घेता, काही न खाता पिता त्यांनी एकादशीचं व्रत केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचा दिवस होता आणि सकाळीच त्याला दिसले की दुर्वासा मुनी येत आहेत आणि त्याला खूप आनंद झाला. त्यांनी दुर्वासा मुनींचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या राजमहालात आज तुम्ही जेवण घ्या म्हणून. दुर्वासा मुनी म्हणाले, ठीक आहे, मी जरा नदीवर स्नान करून येतो. म्हणून ते नदीवर गेले. इकडे जो मुहूर्त होता द्वादशीच्या दिवशी, एका ठराविक मुहूर्तावर तुम्हाला उपास सोडावा लागतो. तो मुहूर्त निघून जात होता. म्हणून राजपुरोहितांनी अंबरीश महाराजांना सांगितलं, बघा बघा मुहूर्त निघून जातोय, तुम्ही आता तुमचा उपवास सोडा. पण अंबरीश महाराज म्हणाले, कसं शक्य आहे, हे अतिथी आहेत, मोठे ऋषी आहेत, यांनी जेवण ग्रहण केल्यानंतरच मी काही खाऊ शकेन. मग त्या राजपुरोहितांनी म्हटलं की आता तुम्ही निर्जला एकादशी केली, मग थोडं पाणी घ्या आणि हा उपवास सोडा. मग राजाला ते पटलं आणि तो पाणी घेणार, ओंजळीत पाणी होतं आणि ते पिणार. तितक्यात दुर्वासा मुनी तिकडे आले आणि ते खूप चिडले. त्यांना वाटलं की हा राजा माझ्याशिवाय पाणी घेतोय, खातोय. आता त्यांना खूप राग आला आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या जटेतला एक केस उपटला आणि खाली आपटला आणि त्याच्यातून एक मोठा राक्षस आला आणि त्यांनी त्या राक्षसाला सांगितलं की अंबरीश महाराजांना मार. पण अंबरीश महाराज कसे होते, शत्रू असो व मित्र असो, त्यांचा भाव कसा होता, समान भाव होता. ते अजिबात दुर्वासा मुनींवर चिडले नाही, कारण ते कृष्णाचे भक्त होते. त्यांनी विचार सुद्धा केला नाही की माझं काय होईल. त्यांना माहित होते की कृष्ण माझं रक्षण करणारच. म्हणून त्यांनी काही विचार नाही केला की हा राक्षस मला काय करेल. पण कृष्ण आपल्या भक्तांचा विचार करत असतो सदैव. तर कृष्णाने काय केलं, सुदर्शन चक्र सोडलं. विष्णूनी सुदर्शन चक्र सोडलं आणि जेव्हा हे चक्र सोडलं, त्या चक्राने पहिल्यांदा या राक्षसाचा वध केला आणि मग दुर्वासा मुनीच्या पाठीमागे लागला. आता हे दुर्वासा मुनी मोठे ऋषी होते, त्याच्यामुळे ते वेगवान
अगदी वेगाने पळायला लागले आणि ते पहिल्यांदा ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मलोकात त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, हे सुदर्शन चक्र थांबवा. ब्रह्मदेवानी सांगितलं, हे चक्र काय मी थांबवू शकत नाही, हे मी सोडलेलं नाही. मग दुर्वासा मुनी शंकरांकडे गेले कैलास पर्वतावर, आणि शंकरांनी तेच सांगितलं, हे काय माझं चक्र नाही, मी सोडलं नाही, मी तुला वाचवू शकत नाही. मग ते वैकुंठ लोकात गेले आणि तिकडे विष्णूला सांगितलं, बघा हे चक्र आहे, हे तुमच्या हातातून निघालंय, आता तुम्ही या चक्राला परत घ्या. मग विष्णूने सांगितलं, माझ्या हातातून सुटलेलं चक्र त्याचं काम करूनच परत येतं, मी त्याला परत बोलवू शकणार नाही, पण एकच माणूस तुला वाचवू शकेल आणि ते म्हणजे अंबरीश महाराज. अंबरीश महाराजांनी जर सुदर्शन चक्राला सांगितलं, तू जेथून आलास तेथेच परत जा, तरच तुझे प्राण वाचू शकतील. मग पळत 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 हे दुर्वासा मुनी अंबरीश महाराजांकडे आले, त्यांचे पाय धरले, त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं, मला माफ करा. आणि यांनी अंबरीश महाराजांनी दुर्वासा मुनींना माफ केलं आणि सांगितलं त्या चक्राला, तुम्ही जेथून आला तेथे परत जा. अशा तऱ्हेने कृष्णाचा भक्त असतो, शत्रू असो वा मित्र असो, तो समान असतो. निंदा स्तुती जरी झाली त्याच्यामध्ये सुद्धा तो समान असतो, कारण त्याचं मन जे असतं ते कृष्णाकडे असतं. आपण म्हणतो हा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे, यांनी माझा अपमान केला, यांनी माझी स्तुती केली, कारण आपण अजून त्या लेवलला नसतो, आपण या शरीराच्या लेवलवर असतो. आपण आपल्यामध्ये तो अहंकार असतो, मी असतो. पण हे जे भक्त असतात यांच्यामधला जो खरा अहंकार असतो की मी कृष्णाचा सेवक आहे, प्रत्येक समोर असणाऱ्या माणसामध्ये कृष्ण आहे, मी त्यांना काहीही करू शकत नाही, कृष्णच माझं रक्षण करेल, अशा मनस्थितीत ते असल्यामुळे ते असे जे भक्त असतात ते कृष्णाला अत्यंत प्रिय असतात. हा, आता ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 20. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. हरे कृष्ण. आता इकडे एक गोष्ट आहे, बिल्वमंगल ठाकूर ही चैतन्य चरितामृत मध्येच येते गोष्ट. तर बिल्वमंगल ठाकूर जे होते त्यांच्या गत जन्मात हे मोठे संन्यासी होते आणि ते भाव भक्ती स्तरापर्यंत पोचले होते. आता एकच पायरी होती प्रेम भक्ती, आणि मग त्यांना कृष्ण प्राप्ती होणार होती. तर हे जे तुम्हाला त्या 9 पायऱ्या माहिती आहेत ना, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती, ते भावभक्ती स्तरावर होते. तर हे जे संन्यासी होते ते मोठे कृष्ण भक्त होते आणि दर महिन्यातून ते भागवत सप्ताह आयोजित करायचे आणि गावचे गाव लोकांना जेवायला बोलवायचे आणि अन्नदान करायचे. सर्वांना भागवत सप्ताह रोज अन्नदान असायचं. जी माणसं भागवत कथा ऐकायला येतील प्रत्येकाला ते अन्न द्यायचे, जेवण द्यायचे, पोटभरीचे जेवण द्यायचे. तर अशा तऱ्हेने ते अगदी कृष्ण भक्तीत तल्लीन होते. एक दिवस काय झालं, त्यांच्याकडे पैसे कमी होते, त्यांना भागवत सप्ताह आयोजित करायचा होता, म्हणून त्यांनी विचार केला, आता मी उधार मागू का, अशा विचारात ते चालले होते. चालता चालता त्यांना मध्ये एक स्मशानभूमी दिसली. त्या स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितलं की खूप चांगले चांगले कपडे घालून लोक आहेत आणि रडत आहेत.
तर कुतूहलाने त्यांनी विचार केला की कोण आहेत ही लोक, म्हणून जरा जवळ गेले. तर तिकडे त्यांनी कोणाला विचारलं की कोण आहेत ही माणसं, तर त्यांनी सांगितलं की हे आपल्या या राज्याचे राजा राणी आहेत आणि ही जी राजकन्या आहे ही मृत्यू पावली आहे. आणि त्यांनी बघितलं, राजकन्येचा शव बघितला, तर तो जो शव होता त्याच्यावर अनेक दागिने होते, हिरे मोती खूप अलंकार होते. त्यांनी विचार केला बिल्वमंगल ठाकूरांनी, आता या शवाला या अलंकारांची काय गरज आहे, म्हणून त्यांनी ते तिकडेच थांबले. आणि तिकडे थांबल्यानंतर हे अग्निसंस्कार झाल्यावर राजा राणी आणि त्यांचे मंत्री जे होते ते खूप दुःखात होते. ते पूर्ण वेळ थांबू शकले नाहीत, म्हणून ते लगेच परत गेले. आता यांनी काय विचार केला की या शवाला काय गरज आहे या अलंकारांची, आणि तो शवाजवळ गेला आणि ते अलंकार काढू लागला. तितक्यात आवाज आला आणि ती राजकन्या म्हणाली की तुम्ही हे अलंकार काढू नका. तुम्ही, मला माहितीये तुम्हाला भागवत सप्ताह करायचा, पण तुम्ही माझ्या वडिलांकडे जा, राजवाड्यात जा, माझ्या खोलीत जा आणि माझी जी दागिन्यांची पेटी आहे ती उशीच्या खाली ठेवलेली आहे, ती तुम्ही घ्या आणि ते विकून तुम्ही पैसे घ्या आणि तुमचा भागवत सप्ताह करा. असं म्हटल्यानंतर तो जो संन्यासी आहे तो राजाकडे जातो, घडलेली गोष्ट सांगतो. राजालाही आनंद होतो. तो त्या आपल्या राजकन्येच्या खोलीमध्ये घेऊन जातो आणि खरोखर त्या उशीच्या खाली दागिन्यांची पेटी असते आणि तो दागिने सगळे राजा ती पूर्ण पेटी या संन्यासाला देतो. तो घेतो, पैसे ते विकतो, त्याला पैसे मिळतात. पण तरी त्याला वाटतं की थोडे पैसे कमी पडतात, म्हणून तो परत त्या स्मशानभूमीत जातो आणि आता तो ते दागिने जे काही तिकडे पडलेले असतात ते तो गोळा करतो. आता शव तो जळून भस्म झालेला असतो, तर तरी पण त्याला आवाज येतो की तू हे करतोयस, हे खूप चूक करतोयस आणि कितीही मोठा भक्त असशील तरी तुला परत जन्म घ्यावा लागेल आणि त्या जन्मामध्ये तू चरित्रहीन असशील असं. आणि तो संन्यासी ऐकत नाही, तो घेतो ते दागिने, विकतो, पैसे मिळतात, भागवत सप्ताह आयोजित करतो आणि सर्वांना अन्नदान करतो. आणि हे झाल्यानंतर असं त्याचं आयुष्य झाल्यानंतर, या आयुष्याचा अंत झाल्यानंतर पुढच्या जन्मी तो बिल्वमंगल ठाकूर म्हणून जन्म घेतो. हा बिल्वमंगल ठाकूर खूप श्रीमंत घराण्यामध्ये जन्म घेतो आणि पण तो एका वेश्येकडे रोज जात असतो. त्या वेश्येचं नाव असतं चिंतामणी आणि रोज तिच्याकडे तो जातो. चरित्रहीन असतो, ज्याप्रमाणे त्याला शाप दिला असतो त्याप्रमाणे तो नीतिमान नसतो. तर तिकडे तो जात असतो रोज त्या वेश्येकडे. एके दिवशी काय होतं, त्याचे वडील जातात आणि त्याला ते सगळे अंत्यसंस्कार करावे लागतात आणि ती विधी चालू असते आणि ते पुरोहित वेळ लावत असतात आणि याला राग येतो, कारण चिंतामणीकडे जायची वेळ झालेली असते आणि तो उतावळा झालेला असतो. म्हणून तो या जे पुरोहित असतात, जे गुरुजी आहेत, त्यांना सांगतो लवकर आटपा, किती वेळ तुम्ही मंत्र उच्चार करताय, आता बघा किती वाजलेत. आणि ते सगळं तो ओरडून त्यांना सांगतो लवकर लवकर आटपा आणि ते संपतं. त्याच वेळेला संध्याकाळ होते, आकाशामध्ये काळे ढग दाटून येतात, जोराचं वादळ सुरू होतं, धो-धो पाऊस सुरू होतो. तरी देखील तो त्या चिंतामणीकडे जायला निघतो. आता चिंतामणी दुसऱ्या गावात राहत असते आणि मध्ये नदी असते, तर नदीतून कसं जाणार, तिकडे दर खेपेला होडीवाला असतो. आता होडी नसते आणि त्याला घेऊन जायलाही कोणी नसतं. मग आता काय करणार, म्हणून तो त्या नदीमध्ये उडी
मारतो. मोठमोठ्या लाटा असतात, वादळ असतं आणि पाऊस असतो. तर त्याला हाताला एक शव लागतं. तर त्या शवाला धरून 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 तो नदी पार करतो आणि नदी पार केल्यावर तो चिंतामणीच्या घरी जातो आणि तो बघतो तर काय तिकडे सुद्धा पाऊस जोरदार असतो, पूर्ण काळोख असतो आणि तो हाका मारतो चिंतामणीला, पण काही ती दार उघडत नाही, तिला ऐकूही येत नाही कारण खूप सोसाट्याचा वारा असतो, पाऊस असतो. मग तो काय करतो, त्याला एक दोरी दिसते आणि त्या दोरीच्या आधाराने तो चढतो आणि पहिल्या मजल्याची जी खिडकी असते ती खिडकी उघडतो आणि आत उडी मारतो. आत उडी मारल्यावर तिकडे चिंतामणी असते. ती त्यांना विचारते, एवढ्या वादळामध्ये आणि दिवे नाहीये, तुम्ही कसे काय आलात, पूर्ण काळोख आहे. तर हा जो बिल्वमंगल ठाकूर आहे तो सांगतो की हो, तरी पण मी आलो कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, आणि मी नदीमध्ये उडी मारली, मी एक शव पकडला, नदी पार केली. मग ती म्हणते, पण तुम्ही वर चढलात कसे? मग त्यांनी सांगितलं, इकडे एक दोरी आहे, आणि तिने बघितलं तर एक साप असतो. तर ती ओरडते, काय तुम्ही सापाला पकडून वर आलात आणि अशा संकट झेलून तुम्ही माझ्याकडे आलात? पण हेच जर तुम्ही इतकं कृष्णासाठी केलं असतं तर निश्चित आतापर्यंत तुम्हाला कृष्ण प्राप्ती झाली असती. असं म्हटल्यानंतर एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो अबाउट टर्न करतो, तो बघतही नाही आणि वृंदावनाला जायला निघतो. आता जेव्हा ती चिंतामणी हे बोलते तेव्हा ही जी चिंतामणी असते ही ती राजकन्या असते गत जन्मातली, जिनी शाप दिलेला असतो. आणि ही चिंतामणी जी असते ही हे बोलत नाही, तिच्यामध्ये या बिल्वमंगल ठाकूरचे गुरु स्थित होऊन ते हे बोलतात आणि बिल्वमंगल ठाकूर हे यांनी गुरुवाणी ऐकल्यामुळे त्यांच्यामध्ये एकदम परिवर्तन होतं आणि त्या वृंदावनात निघतात. आता हे चालत चालत जात असतात आणि त्यांना एक ब्राह्मणाची बायको दिसते, खूप सुंदर असते, छान अंबाडा वगैरे घातलेला असतो, गजरा असतो आणि त्यांना ते एकदम मोहित होतात आणि तिच्या पाठीपाठी चालायला लागतात. आता ही बाई घाबरते, कुठला माणूस माझ्या पाठी येतोय म्हणून ही जोरात चालायला लागते. एकदा काही तिचं घर येतं तर घरात ती आतमध्ये जाते, बाहेर व्हरांड्यामध्ये तिचा नवरा बसला असतो. तर हा जो बिल्वमंगल ठाकूर आहे हा त्या घरी जातो आणि त्या नवऱ्याला म्हणतो की त्या ज्या आतमध्ये बाई गेलेल्या आहेत ना त्यांच्याशी मला थोडं बोलायचंय. मग हा जो ब्राह्मण, हा बाहेर नवरा असतो, तो बायकोला बोलवतो की कोणीतरी आलेत, तुझ्याकडे बोलायचंय म्हणून, आणि ती बाहेर येते. मग हे बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, माताजी तुमच्या आंबाड्यातला जो आकडा आहे ना तो मला हवाय. ती आकडा लगेच काढून देते. आकडा काढून दिल्यावर तो आकडा घेतो आणि आपले दोन्ही डोळ्यामध्ये घालतो आणि दोन्ही डोळे फोडतो. तर आता बिल्वमंगल ठाकूर विचार करतो, ज्या इंद्रियांमुळे मला कृष्ण प्राप्ती होण्याच्या ते मध्ये येत आहेत अशी इंद्रिय मला नकोच आहे. आणि मग तो वृंदावनात जातो आणि कृष्ण भक्ती करतो, खूप छान भजन म्हणतो आणि त्याची भजनं ऐकायला कृष्ण स्वतः वृंदावनामध्ये येत असे आणि स्वतः बिल्वमंगल ठाकूरांची सेवा करत असे, कारण ते आंधळे होते. तर अशा तऱ्हेने आपल्याला समजतं आपल्यामध्ये सुद्धा वाईट सवयी असतात. ज्याप्रमाणे पंखा जेव्हा एकदम टॉप स्पीडवर चालतो, तो बंद केल्यानंतर तो लगेच थांबत नाही, हळूहळू हळू करून थांबतो. त्याचप्रमाणे बिल्वमंगल ठाकूर जो स्त्री गमन करायचा, ती एकदम त्याची सवय गेली नाही आणि हळूहळू हळू आपल्यामध्ये सुद्धा ज्या सवयी असतात त्या हळूहळू हळू जातात. पण त्याचा अर्थ नाहीये आपण या स्तरावर नाही आहोत की आपण असं काही करू शकतो. नाही, आपल्याला आपल्यामधले जे अवगुण आहेत किंवा भक्तीच्या मध्ये जे काही गुण
येत आहे त्यावर हळू आपण मात करायला शिकलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे अवगुण आहे हे ओव्हरनाईट जाणार नाहीयेत आपले. हळू ज्ञानाने ही आपली सगळी शुद्धी होणार आहे. तर आजचा अध्याय आता संपलेला आहे. तर आज आपण आता बघूया आज आपण काय केलं. इकडे आपल्याला सांगितलं अर्जुनाचा प्रश्न होता की कुठली भक्ती परिपूर्ण आहे, तुझ्या सगुण रूपाची की अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर. मग उत्तरात कृष्णाने सांगितलेलं आहे की माझ्या सगुण रूपाची जी भक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. मग भक्ती कशी करायची. पहिली कृष्णाला जी आवडते भक्ती ती अनन्य भक्ती. अनन्य भक्ती करता येत नाहीये तर तुम्ही साधना भक्ती करा. साधना भक्ती करता नाही येते तर तुम्ही निष्काम कर्म करा. निष्काम कर्म करता येत नाहीये तर तुम्ही सकाम कर्म करा. सकाम कर्म करता येत नाही तुम्ही ज्ञान योग करा. पुस्तक उघडा. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा जास्त कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे. तर अशा तऱ्हेने आपल्याला कृष्ण सांगतो कुठल्या तऱ्हेने तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकेल. आपल्याला एकदम अनन्य भक्तीवर जंप मारता येत नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू जावं लागतं. आता आपल्याला शिल प्रभुपादांनी साधना भक्ती सांगितली. ती साधना भक्ती करायला लागल्यावर मग पुढची जी स्टेप आहे ती अनन्य भक्ती आहे. आणि मग आपल्याला कृष्णाने सांगितलंय की त्याला कुठले गुण प्रिय आहेत. जिग्ना माताजी. हरे कृष्ण माताजी. येस, यू कॅन माताजी स्टार्ट. recording- आता आपण recording गीता stop महात्म्य करा. ऐकूया. माताजी रेकॉर्डिंग. हा, मी बंद करते.